नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? आज मी तुम्हाला तुरीच्या सोल्याची भाजी सांगणार आहे. तुम्हाला नेहमी नेहमी वरण भाज्या वगैरे खाऊन कंटाळा आला असेल. आता तुरीचा शेंगांचं सीझन पण चालू आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया आपण. तुरीच्या शेंगाचे सोलून घेतलेले दाणे, हिरवी मिरची, लसण, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरा, हळद, मीठ. आता त्या अगोदर आपण हे भाजून घेऊया. तुरीचे शेंगा सोले आणि मिरची आणि लसण पण कुटून घेऊया. आता आपण भाजून घेत आहोत. जास्त भाजायचं नाही, थोडंसंच भाजायचंय. आता भाजून झालेले आहे. हे आपण काढून घेऊया आणि त्यानंतर मी मिरची आणि लसण पण थोडासा भाजून घेणार आहे. अशा प्रकारे आपण मिरची आणि लसूण भाजून घेतलेलं आहे. आता मी हे सर्व मिक्सरमध्ये काढून घेते. त्यात थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे मी. आता ह्याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. अशा प्रकारे मी ह्याला बारीक करून घेतलेलं आहे. जास्त बारीक केलेलं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला. आता आपण फोडणी देऊया. गॅस ऑन केलेला आहे मी. कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आपण आता फोडणी देऊया. थोडंसं तेल गरम झाल्याच्या नंतर ज्यामध्ये मी जिरे टाकते, कढीपत्ता, हळद, आता हे मिश्रण टाकायचे आपल्याला. तुरीच्या शेंगाची आमटी ही तिखटच बनवायची आपल्याला. तिखट बनवलं का खूप छान चव लागते. ज्या लोकांना ताप वगैरे आलाय, त्यांचं तोंड चांगलं वाटत नाहीये, त्यांना तोंडाला चव नाहीये, अशांना दिली तर खूप छान भारी चव लागते. त्याच्यामध्ये आता मीठ टाकूया थोडंसं. आता उकळी आलेली आहे. आता वरून कोथिंबीर टाकूया. अशा प्रकारे आपली तुरीच्या सोल्याची आमटी तयार आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा, खूप छान लागते. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.